ते इकडे आले बेले पैसे इकडे कमावले. आता काही पोरांनी संभाजी ब्रिगेडच्या त्या राम गणेश गडकरीचा पुतळा हातोळा आणून तोडून फेकला. मग आपल्या समाजातले काही प्रतिष्ठित काय म्हणतात, हे गुंडे आहेत का नाही, या गुंडांना थोडी समज पाहिजे हो. विचाराची लढाई विचाराने करायची असते, मुद्द्याची लढाई मुद्द्याने करायची असते. मग राम मस्जिद पाडली 6 डिसेंबर 1992ला. त्यावेळेस ती लढाई विचाराची नव्हती का? पानसरे दाभोळकरांना मारतात त्यावेळी विचाराची लढाई नसते? बरं काय चुकलं त्या पुतळा तोडणाऱ्यांचं? साधा प्रश्न आहे. जर एखादं मंदिर आहे, समजा शिव मंदिर, आता तुम्ही उत्तर द्या बरं का. गाडगे बाबा सुद्धा प्रश्न उत्तर विचारायचे ना. गाडगे बाबाची जादू मोदींनी घेतली म्हणून ते प्रश्न विचारतात लोकांना, लोक उत्तर देतात. गाडगे बाबा विचारायचे, लोक हो देऊळ बांधलं का रे? लोक म्हणे हो. देव विकत आणला का फुकट? लोक म्हणे देव फुकट नसते भेटत ना हो बाबा, विकत आणला. अरे वा 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 वा, देव विकत आणला. तुमच्या देवानं अंग धुतलं का? बाबा देव कुठे अंग धुते का? अरे झाले अंग धुतायत, मी नाही बोलून राहिलो का? संत गाडगे बाबा 1956 वांद्रा स्टेशन मुंबई इथलं कीर्तन. बाबासाहेबांचे राजकीय गुरु संत गाडगे बाबा, कर्मवीर भाऊराव पाटलांचे खंदे सहकारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे सहकारी, शिक्षण मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुखांचे सहकारी, बाळासाहेब खेर ज्यांना मुजरा घालायचा असे गाडगे बाबा. बरं सांगू ना खरं की राहू देऊ? सांगू. मेरे भाई और बहना मैं सच बोलू की नाही बोलू? ते उभे असणाऱ्यांना विचारू दे ना, ते पुढे का नाही आले तोच मोठा प्रॉब्लेम. इंग्रज 150 वर्ष राज्य करून काय गेले आपल्यावर माहित आहे? इंग्रज पाहायचे, हो व्हॉट इज दिस पर्सन इन इंडिया, ते तिकडे उभे राहते, हे इकडे उभे राहते, इकडे बसते, हे एकत्र येऊ शकत नाही म्हणून ते आले 150 वर्ष तुमच्यावर राज्य केलं. आता ते गेले, आता गोरे आले, ते तुम्हाला ATM मध्ये मारून राहिले 2000चे विड्रॉल करता. भगतसिंग असते तर उभं राहून म्हटलं असतं, कभी वोटो के लिए मरे कभी नोटो के लिए मरे. अगर होते भगतसिंग तो कहते यार सुखदेव हम भी किन हरामजादों के लिए मरे. अरे आपलंही बलिदान कसं गेलं रे बाबा. 23व्या वर्षी आम्ही बलिदान दिलं, पण कोण मेलं रे? कोण? सर्वसामान्य लोक मेली. तुम्ही बोला, मी खरं आहे तर बोलू ना, हो की नाही? संत गाडगे बाबा म्हणतात, का रे देव विकत आणला का रे? हो. अरे तुमच्या देवानं अंग धुतलं का जी? बाबा देव अंग धुत नसते. अरे ज्याला अंग धुता येत नाही तो देव कसा? बरं ठीक आहे, तुमच्या देवा पुढे निवड ठेवला, कुत्रा आलं, देवानं हाकाललं का? बाबा देव कुठे कुत्रा हाकालते? अरे ज्याला कुत्रा हाकालता येत नाही तो देव कसा? मग लोक प्रश्न विचारे, बाबा देव जर मंदिरात नाही तर देव कुठे आहे ते तरी सांगा. गाडगे बाबा म्हणतात, धरती पैदा झाली त्यापासून देव कोणा पाहिला नाही, देव कोणाला दिसला नाही, देव पाहायची वस्तू नाही. देव पाहायचा असेल तर म्हशी वाहणाऱ्या गोरगरिबाच्या पोराच्या हातात ज्यानं कलम दिली त्या कर्मवीर भाऊराव पाटलाले, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरले देव म्हणा. ते खरे देव आहे. हे संत गाडगे बाबा सांगायचे, पोट किरकिर, विद्या सर्वात मोठं धन आहे. हिवाळ्याला पाहुणचार करू नका, बायकोला कमी पैशाचं लुगडं घ्या, भाकर खायला ताट नसेल तर भाकर हातावर मोडा, पण पोराला शाळेत टाका. विद्या सर्वात मोठं धन आहे. ज्याला शिक्षण नसेल त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालल. हे गाडगे बाबा म्हणत. हे शिवछत्रपतीच्या इतिहासातून तुम्ही शिका. 6 जून 1674ला ज्यावेळी रायगडावर राज्याभिषेक झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी राजांची मिरवणूक राजसदरेवरून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत हत्तीवर निघाली असं इतिहासकार लिहितात. रायगड कोणी कोणी पाहिला? हातवर करा. रायगड किल्ला ज्यांनी पाहिला 1 2 3 4 5 बस. बाकी कुठे गेले? तिरुपती. बाकी तिकडे फिरतच राहिले. अरे रायगड कोणी पाहिला? तुम्ही तर भाऊ सगळेच किल्ले पाहिले, तुमचे तर 2 हातवर आहे, तुम्हाला तर मुजराच आहे आमचा. हा रायगड किल्ला, तुम्हाला माझ्या तरुण बांधवांना विनंती आहे, आयुष्यात एक वारी तुम्ही किल्ल्याची करायला पाहिजे, ती रायगडची वारी. आता रायगड किल्ल्यावर माणसाला चढता येत नाही, पण हेनरी ऑक्सिंडननी असं लिहिलं, शिवाजी राजाची मिरवणूक 32 मणी सोन्याच्या सिंहासनावरून राजसदरेवरून होळीच्या माळावरून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत निघाली आणि ही मिरवणूक हत्तीवर निघाली. आता त्या काळात क्रेन नव्हती, त्या काळात विमानाचा शोध नव्हता, हेलिकॉप्टर नव्हतं. मग हत्ती रायगड कसा चढला हा सुद्धा प्रश्न आहे. क्रेनने हत्ती चढू शकत होता, हत्ती बरं उचलता येत नाही, हा प्रश्न आहे ना. ज्यावेळी थॉमस निकल्स आणि हेनरी ऑक्सिंडन हे लिहितात 18व्या शतकामध्ये ग्रँड डफ आला होता, त्यांनी त्याचं उत्तर शोधलं. शहाजी राजांनी हत्तीची 2 पिल्लं 20 वर्षापूर्वीच रायगडावर आणून ठेवली होती. ती पिल्लं तिथं जगवून तिथंच वाढवून याच रायगडाला स्वराज्याची राजधानी म्हणून माझे पुत्र या महाराष्ट्राचे सार्वभौम छत्रपती होतील. ही दूरदृष्टी छत्रपती शहाजी राजांमध्ये होती, लक्षात घ्या. आणि ते स्वप्न छत्रपती शिवरायांनी पूर्ण करून दाखवलं. हा आमचा इतिहास आहे. तुम्ही शेतकरी वर्गातले आहात, तुम्हाला विनंती आहे,
एखादा सण कमी करा, एखाद्या धार्मिक स्थळाला पैसे कमी द्या, 5,000ची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं घरात न्या, घरात ठेवा. शेजारी पाजारी किंवा सगळे सोयरे आले की ती पुस्तकं पाहून हसतील, म्हणतील अरे 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 तू तर 10वी पास शेतकरी आहे आणि या पुस्तकाचं काय करशील. हे ती स्पर्धा परीक्षेची पुस्तक आहे. त्यावेळी आमच्या शेतकऱ्यांना म्हटलं पाहिजे, शहाजी राजांचा इतिहास मी वाचला, 22 वर्षा अगोदर हत्तीची पिल्लं आणून ते हत्तीची पिल्लं वाढवून जर शिवराय तिथं छत्रपती होऊ शकतात, ही पुस्तकं वाचून या शेतकऱ्याच्या घरात एक कलेक्टर जन्माला येऊ शकतो. हे ताकद तुम्ही दाखवू शकता. हे शिवछत्रपतींचा वारसा आहे, तुम्ही ते वाचलं पाहिजे. हे आमची मुलं आज स्पर्धा, आजचे छत्रपती तलवार घेऊन येणार नाहीत, आजचे छत्रपती घोडा घेऊन येणार नाहीत, आजचे छत्रपती 32 तोफा घेऊन येणार नाहीत. आजचे छत्रपती म्हणजे प्रशासकीय अधिकारी, आजचे छत्रपती म्हणजे कलेक्टर, आजचे छत्रपती म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील. तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, पण नारायण नागबडी करताना 10वी नापास झालेल्या महाराजच्या पायावर डोकं ठेवू नका. तर तुमचं शिक्षण चांगलं, नाहीतर तुमचं शिक्षण कुचकामी आहे असं समजायचं. दिसतात लोक PhD MPhil झालेले आणि 10वी नापास झालेल्या महाराजच्या तोंडावर पायावरती डोकं ठेवतात. अरे संस्कृत भाषा शिकली पाहिजे तुम्ही. तुम्हाला केली माली सारी कुणबी गोष्टी यांना संस्कृत भाषा येत नाही, कळत नाही. माझ्या राजानं वयाच्या 14 वर्षी ग्रंथ लिहिला. पुण्यावरून मी स्पेशल आज सिंधी रेल्वे करता हे ग्रंथ बोलावलेले आहेत. ज्यांना कुडाला लागेल अर्धा तास मी इथं थांबणार आहे आणि अर्धा तास माझी गाडी ह्याच ठिकाणी उभी राहणार आहे. हा ग्रंथ निदान आमचे मुलं, आमची मुली भविष्यामध्ये कोणाच्या पुढे ते लाचार होऊ नये, भविष्यात त्यांना कुठल्या दारूचं व्यसन लागू नये, ती निर्व्यसनी, निर्भीड, चारित्र्य संपन्न आणि देशभक्त वसली पाहिजे. याकरता अत्यंत दुर्मिळ ग्रंथ हा ग्रंथ आहे छत्रपती शंभूराजे लिखित वयाच्या 14 वर्षी. या ग्रंथाचं नाव आहे बुधभूषणम. या ग्रंथामध्ये संभाजी महाराज लिहितात, व्यसनाधीनाना सर्वानुभूपती ही परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. बुद्धिवान तरुणांनी 7 दोषांपासून दूर राहावं. 1. बुद्धिवान तरुणांनी द्यूत क्रीडा खेळू नये, जुगार खेळू नये. 2. बुद्धिवान तरुणांनी दारू पिऊ नये. 3. बुद्धिवान तरुणांनी परस्त्रीचं व्यसन करू नये. 4. बुद्धिवान तरुणांनी असुरक्षित प्रवास करू नये. 5. बुद्धिवान तरुणांनी मनातलं इंगित कुणाही जवळ प्रकट करू नये. 6. बुद्धिवान तरुणांनी वाईट माणसाची संगत करू नये. आणि 7. बुद्धिवान तरुणांनी स्वतः सुरक्षित यंत्रणा म्हणजे संघटन कौशल्य बांधावं, स्वतः संघटित व्हावं, माणसांमध्ये राहावं. छत्रपती संभाजीराजांनी सांगितलेले हे 7 राजशिष्टाचार आहेत. हे ग्रंथ प्रत्येकाने घेऊन जा. किती लोकांकडे ग्रंथ आहेत? प्रत्येकाकडे ग्रंथ नसतील. एक 10 मिनिटं या ठिकाणी गाडी थांबणार आहे मित्रांनो आणि या ठिकाणाहून आपल्याला हे ग्रंथ न्यायचे आहेत. हा ग्रंथ कशा करता? अरे ज्या छत्रपती संभाजीराजांनी लिहिलं की तरुणांनी दारू पिऊ नये, तरुणांनी परस्त्रीचं व्यसन करू नये, त्या संभाजी राजाला दारूबाज आणि रंडीबाज म्हटलं कोणी? राम गणेश गडकरींनी. त्यांनी पुस्तक लिहिलं, पुस्तकाचं नाव नाटक लिहिलं, नाटकाचं नाव राजसन्यास. ते नाटक आलं, त्या नाटकामध्ये संभाजी महाराजाला दारूबाज आणि रंडीबाज लिहिलं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, जर शिव मंदिर असेल तर मंदिरात कोणाचा मूर्ती पाहिजे? शंकराची. हनुमान मंदिर असेल, तुम्ही बोला बरं, मी मुक्या लोकांमध्ये प्रबोधन करायला आलेलो नाही, तुम्ही बोला. हनुमानाचं मंदिर असेल तर मूर्ती कोणाची पाहिजे? हनुमानाची. शंकराच्या मंदिरात मूर्ती कोणाची हवी? शंकराची. बरोबर. मग आता पुण्यामध्ये संभाजी उद्यान आहे, संभाजी उद्यान मध्ये पुतळा कोणाचा पाहिजे? संभाजी महाराजांचा. बरं, पुतळा कोणाचा होता? राम गणेश गडकरींचा. राम गणेश गडकरींनी चांगलं चरित्र लिहिलं असतं तर आम्ही आनंद व्यक्त केला असता की राम गणेश गडकरींनी संभाजी महाराजांबद्दल चांगलं चरित्र लिहिलं. पण राम गणेश गडकरींनी तो चुकीचा इतिहास लिहिला. तो पुतळा तिथं बसवला. तो पुतळा कुणी बसवला? तर प्रल्हाद केशव अत्रेंनी बसवला. कधी बसवला? 1964 साली बसवला. बरं, प्रल्हाद केशव अत्रे कोण होते? महाराष्ट्रातले पुरोगामी पत्रकार. ते पत्रकार पुरोगामी होते, पण कसे पत्रकार होते? ज्यावेळी शिवाजी सावंतांची कादंबरी होती छावा, त्या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी सावंत होते आणि प्रकाशन झाल्यानंतर एका कोपऱ्यात जाऊन ते शिवाजी सावंताला म्हणतात, सावंत, कादंबरीचं नाव काय दिलं? छावा. अरे संभाजीला शिवाजीपेक्षा मोठं करू नका, छावा नाव कसं? त्यावेळी शिवाजी सावंतांनी प्रल्हाद केशव अत्रेला उत्तर दिलं, अत्रे साहेब, ज्याचा बाप सिंह आहे त्याच्या मुलाला छावा म्हटलं जातं. माझी कादंबरी ही संभाजी राजावर आहे आणि संभाजी महाराज हे शिवरायांपेक्षाही
10 पट अधिक तापदायक राजे होते हे खाफी खान आणि भीमसेन सक्सेना नावाच्या त्या काळातल्या इतिहासकारांनी लिहून टाकलं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांमध्ये फरक आहे. शिवाजी महाराज सरदार पुत्र आहेत, संभाजी महाराज राजपुत्र आहेत. शिवरायांना 4 भाषा येत आहेत, संभाजी राजांना 17 भाषा येत आहेत. औरंगजेबाचा शिवरायांशी आग्र्याच्या दरबारातच संबंध आला, संभाजी राजांचा 7 आघाड्यांवर संबंध आला. छत्रपती शिवाजी राजांना आई वडिलांचं प्रेम मिळालं, शहाजीराजे आणि जिजाऊंचं. संभाजी राजांना आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही, कारण 2.5 वर्षाचे असताना सईबाईचं निधन झालं आणि स्वराज्याच्या राज्यकारभाराच्या विस्तारामध्ये शिवाजी राजे त्यांच्याकडे लक्ष देऊ शकत नव्हते. तरीही छत्रपती संभाजी राजांनी औरंगजेबाच्या घशात हे स्वराज्य जाऊ दिलं नाही. उलट औरंगजेबापासून या स्वराज्याचं संरक्षण केलं. त्या संभाजी राजाची समाधी आज कुठे आहे? वडूबुद्रुक तुळापूरला, भीमा कोरेगावच्या बाजूला. पुण्याला जाताना आळंदी लागतं. आळंदीला जातो तुम्ही? आळंदी पाहिलं का रे? ज्ञानेश्वराची आळंदी. त्या आळंदीवरून 10 किलोमीटर पुढं वढू नावाचं गाव आहे. ती वढूला, त्या वढूला छत्रपती संभाजी राजाची समाधी आहे. आळंदीला आणि देहूला जाणाऱ्या माझ्या सर्व भक्तांना विनंती आहे, धार्मिक स्थळावर तुम्ही नक्की जा. ज्ञानेश्वराचं सुद्धा दर्शन घ्या, त्याबद्दल दुमत नाही. पण आळंदीच्या बाजूला छत्रपती संभाजीराजांची 10 किलोमीटरवर समाधी आहे. त्या समाधीचं सुद्धा दर्शन घ्या. माझ्या राजाची समाधी आज अंधारात आहे. त्या ठिकाणी कोणी आमदार जात नाही, कोणी खासदार जात नाही, कोणी गायक जात नाही, कोणी कलावंत जात नाही. तुम्ही तळागाळातले गोरगरीब लोक तिथे जा, कारण राजा संभाजी राजाच्या चितेला अग्नी त्या काळात महारांनी त्या काळात दिला होता. संभाजी राजाची समाधी महारवाड्यात आहे, लक्षात घ्या. आणि कोणी समाधीला जागा द्यायला तयार नव्हतं रे माझ्या राजाच्या समाधीला जागा द्यायला. गोविंदा महार पुढे आला. तो म्हणायला लागला, अरे हे आमची महाराची वतनी जमीन आहे. शिवाजी राजाच्या पालखीला होई म्हणून खांदा कोणी दिला रे? ह्या आम्ही महाराणी दिलाय. आणि संभाजी राजाचं प्रेत असं तुळापूरला पडलं असताना कोणी खांदा देत नसेल, कोणी मृत्यू संस्काराला जागा देत नसेल, तर आमच्या महारवाड्यात माझ्या राजाचा अंत्यसंस्कार झाला पाहिजे म्हणणारे गोविंदा महार, ठगोजी मंगोजी ही पोट जात छत्रपती संभाजी राजाचा शासकीय इतमामामध्ये त्या ठिकाणी अंत्यसंस्कार केला गेला. ती जागा कधीतरी पहा. अरे त्या जागेला वंदन करा. आमची मुलं त्या ठिकाणी पाठवा. शिवरायांच्या रायगडावर एक गड प्रत्येक वर्षी जीवनातला करायचा. प्रतापगड असेल, राजगड असेल, रायगड असेल, राजमाची असेल, सिंहगड असेल, हे आमच्या पराक्रमाचे प्रतीक आहेत. आता काही लोक म्हणतायत औरंगजेबाची कबर पाडू, काही लोक म्हणतायत अफजल खानाची कबर पाडू. अफजल खानाची कबर हे शिवाजी राजांच्या शौर्याचा पुरावा आहे. अरे 10 ऑक्टोबर 1659 ला प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा माझ्या राजांनी काढला. उद्या तुम्ही मुलांना घेऊन गेले तर मला सांगता येईल 9 लाखाचं सैन्य घेऊन आलेला निजामाचा मोठा सरदार, या सरदाराला न घाबरता शिवरायांनी ज्या ठिकाणी याचा कोथळा काढला, ती ही जागा शिवाजी राजाच्या पराक्रमाचा तो वारसा आहे. शिवरायांनीच ती समाधी बांधली, अफजल खानाची कबर बांधली. अफजल खानाच्या कबरला वर्षासन सुरू केलं, त्याला 32 गावं जमिनीमध्ये दिली आणि दिवाबत्तीची सोय लावली. शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असणारी अफजल खानाची कबर पाडण्याचा जर कोणी मनसुबा आखत असेल तर भविष्यात तो मनसुबा आमच्या सारखे तरुण संभाजी ब्रिगेडचे छत्रपती शिवरायांचे मावळे या ठिकाणी ती त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाहीत. दुसरे कोणी म्हणतात औरंगजेबाची कबर पाळा. औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या सुनेच्या पुरुषार्थाची निशाणी आहे. आणि आमच्या मराठा कुणब्या, तेल्या माळ्या, साळ्या, कुणबी, कोष्टी, 18 पगड जातीच्या लोकांमध्ये रणरागिणी सुद्धा आल्या. अरे औरंगजेब 1682 ला आला होता 9 लाखाचं सैन्य घेऊन. त्याला माहित आहे 3 एप्रिल 1680 ला शिवरायांचं निधन झालं, शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. आता मला कोणी हरवू शकत नाही. 1682 ला बुरहानपूर वरून औरंगजेब महाराष्ट्रात आला. त्यावेळी महाराष्ट्राचे छत्रपती होते संभाजी महाराज आणि सरसेनापती होते हंबीरराव मोहिते. हंबीरराव मोहिते आणि संभाजीराजांनी 7 वर्ष औरंगजेबाला विना पगडीचं ठेवलं. 11 मार्च 1689 ला औरंगजेबाने संभाजीराजाची हत्या केली. त्याला वाटलं शिवाजी महाराज नाहीत, संभाजी महाराज नाहीत, सरसेनापती हंबीरराव मोहिते नाहीत, आता महाराष्ट्र गिळू आणि दिल्लीच्या तख्तावर आपला झेंडा रोवू. त्या औरंगजेबाचा मनसुबा तो सुद्धा या महाराष्ट्रात पूर्ण झाला नाही. 1689 पासून औरंगजेबासोबत एक स्त्री लढली. तिने हातात 2 तलवारी घेतल्या. त्या स्त्रीचं नाव इंग्रज तिचं गौरव गातात. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, राम राणी, तारा राणी, भद्रकाली कोपली. संभाजी राजानंतर संभाजी राजाच्या सुनेनी महाराणी ताराबाई साहेबांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राच्या मातीत दफन केलं. 1707 ला औरंगजेबाची कबर खुलताबाद जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी बांधून त्याला इथं चिर विश्रांती दिली. ते शौर्याचं प्रतीक आहे.
ताराराणीबाई साहेबांचं. अफजल खानाची कबर शौर्याचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी राजांचं. आता ही कबर पाडण्याचा जो कोणी डाव आखत असेल तर ही मनुवादी चाल तुम्ही ओळखा. मित्रांनो, आमच्या महापुरुषांच्या समाध्या अंधारात आहेत, पण यांना आमची विनंती आहे, ये बात थोप लेना जहन की दीवारों पर, खुद गर्ज सियासत की कमदर मीनारों पर, बेशक रहे अंधेरा उनके कबर पे लेकिन कुत्ते नहीं चाहिए शेरों की मजारों पर. आणि आमच्या महापुरुषांच्या समाध्या जरी उपेक्षित असल्या तर वाघाचे सिंहाचे छावे आजही लढायला तयार आहेत. मित्रांनो, शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राजे होते. शिवाजी महाराजांना कोणी एका धर्मापुरतं मर्यादित ठेवू नका. छत्रपती शिवाजी महाराज ही तुमच्या आमची अस्मिता आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी सुंदर कविता लिहिली ती लिहितात, त्या अनोळखी प्रदेशात केव्हा तरी घनदाट अरण्यानं वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंडताना, त्या अनोळखी प्रदेशात केव्हा तरी घनदाट अरण्यानं वेढलेल्या किल्ल्यांच्या परिसरात हिंडताना मानवेंद्रा शिवाजी राजा तुझ्या मनात विचार चमकला असेल. शतखंड झालेल्या भारताच्या तुकड्या तुकड्यांना एका विचारानं मी भारून टाकीन, श्रीचे राज्य उभारीन. तुझा संदेश आजही दऱ्या खोऱ्यातून गुंजतो आहे. तुझे नेत्र अजूनही अभ्यागताला निहाळत आहेत. ते स्वप्न काय असेल हे मानवी देहधारी साधू पुरुषा? तुझी तपस्या, ध्येय, कार्य जणू चिंतनाला आव्हान देत आहेत. तुझे झेंडे आता फडकताना दिसत नाही. तुझे ते मावळे, ते तानाजी, ते येसाजी, ते बाजी, ती भवानी, ते विजयी अश्व सारे काळाच्या उतरात नष्ट झालेत. पण अजूनही आकाशातून देववाणी सारखे शब्द उमटतात. हर हर महादेव. युगे युगे तुझं नाव मानव जात उच्चारील, फक्त आणि फक्त पावन होण्यासाठी, पावन होण्यासाठी, पावन होण्यासाठी. माझ्या राजाला 3 हाताचा मुजरा आपण या ठिकाणी देऊया. मी छत्रपती शिवरायांच्या नावाचा जय जयकार घेणार आहे. अशी जोरदार वाणी घुमू द्या की महाराष्ट्रात नव्हे, भारताच्या कान्याकोपऱ्यात या शिवविचारांच्या मावळ्यांचा हा गजर गेला पाहिजे. एक आवाज, एक ललकार माझ्या छत्रपती शिवाजी राजांसाठी आपण देऊ. तत्पूर्वी या ठिकाणी पुस्तकाचा स्टॉल आहे. 10 ते 15 मिनिटं कोणी गर्दी करायची नाही. पुस्तकाचा स्टॉल, आपण पुस्तकं या ठिकाणी न्या. तत्पूर्वी आणखी या कार्यक्रमाकरता छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती महोत्सव आणि या समितीचे सर्व पदसिद्ध सदस्य, अध्यक्ष आणि सर्व सदस्य आणि समस्त हिंदी शहरवासी, सिंधी शहरवासी ज्यांनी ज्यांनी या कार्याला आपला आर्थिक हातभार दिला. पैसा सुद्धा चांगल्या लोकांचा चांगल्या कामाला जातो, नाही का? सज्जनों का पैसा खाए साधू संत फकीर और दुर्जन का पैसा खाए चोर डॉक्टर वकील. म्हणून आपला चांगला पैसा या चांगल्या कामाला लावावा. ज्यांनी दिला असेल त्यांचे शतशत आभार. आता दारूची भट्टी काढायची असली तर लोक घरी आणून देतात, 5,000 घ्या. शिवजयंती म्हटलं का आपल्याला थोडा त्रास होतो, सर द्या ना 10 रुपये. 10 रुपये देतो पण आपलं नाव पहिल्यांदा आलं पाहिजे. म्हणजे अशा लोकांना पैसे मागू नका. कमी पडलं स्वतःच्या खिशातून टाकायचे. पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र कार्यात भ्रष्टाचारी, कामलंपट, व्यसनी, दारूबाज अशा लोकांचे पैसे आपण घेऊ नये ही तुम्हाला विनंती. दुसरं, जय भवानी हा नारा आपण देतो. भवानी आमचं कुळदैवत आहे, त्याबद्दल शंका असण्याचं कारण नाही. पण भवानीचं नाव घेतल्यानंतर आपण एकेरी भाषेमध्ये शिवरायांचा उल्लेख सुद्धा करतो. काय करतो? जय शिवाजी. ज्यांनी जीव वाचवला त्यांचं नाव कसं आहे? होता जीवा म्हणून वाचला शिवा, म्हणजे एकेरी नाव. आणि ज्यानं तलवारीचा हल्ला केला त्याच्या नावावर जी लिहिलेलं आहे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी. म्हणजे ज्यानं हल्ला केला त्याचं नाव आदरानं, ज्यानं जीव वाचवला त्याचं नाव एकेरी. बैलजोडीला नावं दिली लोकांनी, जीवा शिवाची बैल जोडी. ते जीवाजी माले, शिवाजी काशीदांची नावं बैलाला दिली लोकांनी. नाव सुद्धा जय शिवराय असं सन्मानानं घ्या. जय शिवाजी असं नाव घेऊ नका. अरे लेका, आपला बाप बाणेदार होता, निदान त्यांचं नाव घेताना कसं आदर घेतलं पाहिजे. परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हाय सन्मान. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हा सन्मान. संत श्रेष्ठ जगणारे महाराज हा सन्मान. छत्रपती शिवाजी महाराज हा सन्मान. हे करत नाही आपण, एकेरी भाषेत बोलतो शिवाजी जीवा, नाही का? यशवंती घोरपड दाखवली पुरंदरीने. यशवंती नावाची कुठली घोरपड नव्हती. यशवंतराव घोरपडे नावाचे मराठा सरदार होते. त्यांनी दोर धरून किल्ल्यावर त्या ठिकाणी दोर धरून बसले होते आणि ते किल्ला चढवत 200 मावळे त्या ठिकाणी गेले होते. आपल्या महापुरुषाच्या नावापुढे एकेरी आणि ते हलकटाच्या नावापुढे किती डिग्री आहे? परमपूज्य पूज्यपाद प्रातस्मरणीय संत श्री आसारामजी बापू. वा, शिवाजी महाराजांनी सोशल मीडियावर मेसेज टाकला असता, तानाजी वेअर आर यू? तानाजीने म्हटलं असतं, आय एम ॲट गुजरात. व्हॉट आर यू डुईंग? आय एम गोइंग टू मॉर्निंग वॉक. प्लीज लिसन, वेअर इज दत्तो? असा
याने म्हणलं हे काय बसलाय सत्संगात, घेऊन या मग बुलेटच्या मागच्या टायरला बांधून. कारण आता घोडा नसता, बुलेट असती ना, डुक 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 डुक. शिवाजी महाराजांच्या समोर हजर केलं असतं रायगडावर, माझा राजा गरजला असता. स्त्री म्हणजे मराठ्याच्या मंदिरातली देवता, तिच्या पदराला हात लावणाऱ्याची गय कसली. रायगडाच्या टकमक टोकावरून कडेलोट करा. शिवाजी राजांनी न्याय दिला असता, न्याय. माझ्या राजाला एकदा आपण मानवंदना देऊया. सर्व सडसडत्या रक्ताच्या शिलेदारांनो, तुम्हाला सुद्धा मानवंदना. फक्त मला प्रश्न पडला, तुम्ही उभे काय? याचं संशोधन, हे PhDचा एक स्वतंत्र विषय होईल हा, की एवढं बोलून सुद्धा तुम्ही पेटत का नाही, हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. तुम्ही पेटलं पाहिजे, पण जे विचारानं पेटले त्या सर्व छाव्यांना, त्या मावळ्यांना मी या ठिकाणी मुजरा करतो. या विचार मंचावर ज्या माझ्या बहिणी बसलेल्या आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी मानवंदना देतो. संभाजी ब्रिगेडच्या सर्व शिलेदारांना शुभकामना देतो. एकदा नारा देऊया. नारा आपल्या पवित्र वाणीतून, ज्यांची वाणी पवित्र आहे त्यांनी द्यावं. शिवरायांच्या अनुयायांनीच नारा द्यावा. इतर बुवा बापू मठाच्या संप्रदायाच्या कुचक्या सडक्या, त्या बुवा बापूचे जे काही असतात त्यांनी नाही दिलं तर चालत. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्या मनात काही शंका असतील, मी एकटाच आहे इथं, अर्धा तास कोणीच नाही, एकही राहणार नाही इथं, इथंच बसेल ह्याच ठिकाणी, इथंच येऊन आम्हाला तुम्ही भेटावं, ही एवढी विनंती. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत 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 श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की. पण तरी 70% म्हणतात आम्ही देत नाही रे भाऊ नारा. वाळवंटात सीताफळ काय येत नाहीत हेच कारण आहे त्याला. जरा एक नारा द्या ना बरं, देऊन तर पा काय होतं, जरा शरीरात जोश येतो. नाही दिला तर आता काय इलाज आहे काय? जे बापाचं ऐकत नाही ते आमचं काय ऐकणार आहे? हे बापाला बुडा म्हणतात, म्हाताऱ्या बुडा. एकदा नारा द्या ना. अरे भाऊ द्या, तुम्ही मरता का पाहतो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की. धन्यवाद. जे पेटले ते धन्यवाद, जे थंडे आहे ते तसेच राहतील. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.